घरी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. अरे तुम्ही हे काय करतायत? अभ्यास करायला आलात का इथे? अरे पंकज, तू ओळखलंस का आपण कोणाकडे आलोय ते? तुम्ही ओळखलत का आपण कोणाकडे आलोय ते? आजचा आपला एपिसोड आहे 15. प्रेम आणि आपुलकी हाच आहे यांच्या मधुमेह स्वभावाचा अंतरा. तर मग पंकज आणि विशाल जाणून घेऊयात का लगेचच यांच्या सुखी आणि आनंदी आयुष्याचा काय आहे मंत्र? चला तर मग. हो, जाणून घेऊया. आज आपण आलेलो आहोत सॅन अँटोनियो मराठी मंडळ याचे फाउंडिंग मेंबर्स ॲज वेल ॲज सॅन अँटोनियो मराठी शाळा यांचे प्रिन्सिपल राजेंद्र कुलकर्णी आणि माधुरी कुलकर्णी यांच्या घरी. सर्वांचे लाडके राजू काका आणि माधुरी मावशी यांच्या घरी. नमस्कार. आज आपण भेटतो आहोत आपले सर्वांचे लाडके राजू काका आणि माधुरी मावशी यांना. नमस्कार राजू काका. नमस्कार मावशी. विशाल. कसे आहात नमस्कार, तुम्ही? विशाल. एकदम मजेत. प्रथम थँक्यू सो मच माधुरी मावशी आणि राजू काका. सर्वात आधी तुमचा लहानपणीचा बालपणीचा प्रवास कसा होता ते आपण जाणून घ्यायला आवडेल. तर माधुरी मावशी. माझं बालपण छान गेलं. खूप लाडात वाढले मी, कारण माझ्या भावात आणि बहिणीत आणि माझ्यात खूप अंतर आहे. त्याच्यामुळे मी काही वर्ष मी काय बेबी ऑफ द फॅमिली सारखी वाढली. छान सुखात आनंदात गेलं. कुठे जन्म झाला तुमचा? पुण्याला झाला. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आमचा जन्म एकाच हॉस्पिटलमध्ये झाला. अरे वा. मधुमालती गुड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तर मोस्टली मुंबईला बालपण गेलं माझं. मुंबईला. तुम्ही पुण्यामध्ये जन्म झाला, बालपण तुमचं मुंबईला गेलं. मुंबईला गेलं. आणि मग शाळा आणि कॉलेज काय म्हणजे कसा होता तुमचा पुढचा प्रवास? शाळा कॉलेज दोन्ही मुंबईलाच होतं आणि पुण्याला माझं आजोळ होतं. तर त्याच्यामुळे दर सुट्टीला पुण्याला जाणं माझं सेकंड होम असल्यासारखं झालं होतं मला काही वर्ष. आणि मग नंतर जशी मी मोठी झाली तसं मग पुण्याच्या फेऱ्या कमी झाल्या. आणि यू वर बिझी पण करिअर. हा आता तुम्हाला काय सांगायला आवडेल? तुमचं बालपण कुठे गेलं? आताच कळालं की जन्म पुण्याला झाला. जन्म पुण्याला झाला. जोडी झाली तुमची. तिथूनच. नाही, जन्म पुण्याला झाला. आम्ही सारखी फिरत होतो, कारण काय वडिलांची सारखी फिरती होती, बदली होती. आणि त्यावेळेला तुम्ही यंग आहात, मला एवढं माहिती नसेल, पण तुला त्यावेळेला बॉम्बे स्टेट होतं. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भाग हा बॉम्बे स्टेटमध्ये येत होता. त्यामुळे वडील सगळीकडे फिरत होते. तर त्यामुळे दुसरीला मी मुंबईला होतो, तिसरी चौथी पुणे, पाचवीला नागपूर, सहावीला सुरत. आणि मग आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे छान मस्त होतं. आम्हाला वडिलांच्या बरोबर फिरायला मिळायचं. आणि नंतर मग 7वी पासून मात्र IIT जाईपर्यंत मुंबईला. शिक्षण IIT मधून तुम्ही केलेलं आहे? IIT मधनं मी सुरुवात केली IIT ला. आणि IIT नंतर मला स्कॉलरशिप मिळाली इथे MIT ला, म्हणून मी MIT ला आलो बॉस्टनला. बॉस्टनला. कुठलं साल? इलेक्ट्रिकल. त्यावेळेला 68 to 74 या ह्याच्यावर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्सेस हे दोन पूर्ण केले. याआधी तुम्ही आता जस्ट मगाशी म्हटलात की 7वी पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या सिटीज मध्ये वाढलात. तर एक जस्ट क्युरियोसिटी म्हणून तुम्हाला मग विविध भाषा येतात का? तुम्ही बालपणी वाढलं म्हणून. थोडंसं म्हणजे गमतीचं असं की मला शाळेत जायला नको होतं. त्यामुळे मॉन्टेसरीमध्ये असताना पहिल्या दिवशी मला वडिलांनी पाठवलं शिपायाबरोबर. आणि मी रडत शाळेत गेलो. अख्खा दिवस मी रडत होतो असं म्हणे. आणि मी परत रडत आलो. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं मला शाळेला जायचं नाही. त्यामुळे नको जाऊस, घरी बस. मग मी गेलोच नाही मॉन्टेसरीला. मग पुढच्या वर्षी पहिलीला त्यांनी विचारलं तुला जायचंय का आता शाळेला? म्हटलं नाही जायचं मला. बस घरी. म्हटलं ठीक आहे, मी घरीच होतो. दुसरी आली. आता दुसरीला त्यांनी विचारलं, म्हणजे दुसरी आली म्हणजे काय 1 वर्ष गेलं पुढचं. तर दुसरीला त्यांनी विचारलं आता तरी तुला जायचंय का? म्हटलं नाही जायचं मला शाळेला, बस घरी म्हणे. आणि मी दुसरीचे 6 महिने झाले त्यावेळेला मी
दादरला वडाळ्याचा विठोबा तिथे आम्ही होतो. आणि मग तेव्हा मला माझे सगळे मित्र जे होते ते शाळेला जायचे. आणि तेव्हा मला वाटायला लागलं 6 महिने झाल्यावर की आपण जायला पाहिजे. ते सांगितलं वडिलांना, मला जायचंय शाळेत. ओके. आणि मग गेलो मी. अर्थात घरी मला वडिलांनी खूपच शिकवलं होतं. त्यामुळे दुसरीचं असं काहीच नव्हतं, कठीण काहीच नव्हतं. तुम्हाला ते कठीण गेलं आणि नाही. गेलं नाही. आणि 3री-4थीला पुण्याला होतो, मराठी मीडियम. आणि 5वीला मी नागपूरला गेलो. आणि तिथे वडिलांनी मला एकदम इंग्लिश मीडियममध्ये घातलं. म्हणजे 4थी पर्यंत ABCDचा गंध नव्हता. 5वीला एकदम 5वीच्या इंग्लिश मीडियममध्ये बिशप कॉटन हायस्कूल इन नागपूर. आणि ते सुद्धा शिपायाबरोबर पाठवलं. शिपायाबरोबर एक चिठ्ठी दिली, त्याच्यावर नुसतं व्ही लिहिलेलं होतं, रोमन व्ही म्हणजे 5वी. अच्छा, 5वी. हा. तर मी गेलो आणि असं दाखवत दाखवत पहिल्या दिवशी उशीर झाला. शेवटच्या बाकावर एक जागा होती, तिकडे बसलो मी. आणि माझ्या शेजारी एक मुलगी होती, तिचं नाव लिली. अच्छा. आणि पहिला तास होता अरिथमॅटिक. मॅथमॅटिक्स नाही म्हणणार, अरिथमॅटिक. साधं आपलं बेरीज वजाबाकी. आणि 4थीमध्ये की आपल्याकडे मराठी मीडियम मध्ये खूपच पुढे आपण अपूर्णांक आणि सगळं खूप पुढे जातो. आणि इथे नुसतं साधं बेरीज वजाबाकी चाललेली होती. आणि काही काही दिल्या होत्या बेरीजा वजाबाकी. आणि मला तर इंग्लिशचे नंबरही माहिती नव्हते. म्हणजे आता 1 आणि 2 मी ओळखू शकतो 3 पर्यंत, पण 4 म्हटलं की तो वेगळा होतो. तर ते मला 4, 5 वगैरे असे. तर ती जे काय लिहित होती ते मी तिच्याकडे बघून तिच्या वहीतलं माझ्या वहीत लिहून काढत होतो. मग आमच्या त्या मिसेस शॉ आल्या आणि त्यांनी तिचं बघितलं, चूक चूक चूक. माझ्या ह्याच्यावर हे लाल खुणा सगळ्या चुकीच्या, कारण मी कॉपी केलं होतं. म्हटलं ठीक आहे बाबा, यांचं इंग्लिश अरिथमॅटिक काही वेगळं असलं तर. पण नंतरचा तास होता भूगोलाचा. आणि त्या बाईंनी आल्या आल्या कर्सिव्ह मध्ये त्यांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली. आणि मला काही, मी आपलं बघायचो आणि त्यांनी असं काढलं की असं, मी असं केलं की असं. मला तो पहिलं वाक्य अजूनही आठवतंय. द अर्थ इज राऊंड एक्सेप्ट ऍट द टॉप अँड बॉटम. ते कर्सिव्ह मध्ये लिहिलेलं होतं, कर्सिव्ह असं. आणि त्या बाईनी बघितलं की मी असं बघतोय, लिहितोय. तिथे आली, ती म्हणाली स्टँडअप. स्टँडअप म्हणजे काय करायचं, म्हणजे माहितीच नाही काही इंग्लिश. तर मी आपलं बघत होतो तिच्याकडे नुसतंच. तिला राग आला. तिने एकदम माझ्या बकोटीला धरलं आणि खसकन उभं केलं. ती म्हणाली नील डाऊन. तर नील डाऊन म्हणजे मराठीत सांगितलं तर आपल्याला उभे राहा, ठीक आहे. आणि नील डाऊन मला काय माहिती. मग तिने मला परत नील डाऊन करायला लावलं जबरदस्तीने. मला वैताग आला, मी काय बोललो नाही. आणि अशा प्रकारे पहिला दिवस गेला. घरी आल्यावर वडिलांनी विचारलं, अरे काय, कशी शाळा, काय झालं शाळेत. म्हटलं शाळेत मला काही कळतच नाही. तर काय कळत नाहीये, तुला गणित येत नाहीत का. म्हटलं गणित कशी, म्हणजे हे अंकगणित तुम्ही काय घालाल ते मी करू शकतो. पण मग त्या दिवशी वडिलांनी मला पहिल्यांदा सगळे 1 ते 0 to 9 नंबर शिकवले. ABCD कॅपिटल आणि लहान त्याच्यामध्ये सगळं शिकवलं. कर्सिव्ह शिकवलं. आणि देवाच्या दयेने म्हणजे मेमरी चांगली असल्यामुळे मला काहीच कठीण झालं नाही. आणि आय वॉज फर्स्ट इन 5th ग्रेड. आणि सगळ्या टीचरचा म्हणजे सांगायला हरकत नाही, पण म्हणजे दे लाईक मी. इथे म्हणजे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल की आपण सहसा गोष्टी विसरतो आपल्या बालपणातल्या. आपल्याला आपले जवळचे मित्रमैत्रिणी किंवा शिक्षक यांचे नाव आठवत नाही. तर इथेच मी नमूद करतो की काकांची स्मरणशक्ती एवढी चांगली आहे की ते आज 75 इयर्स ओल्ड असूनही त्यांना पहिल्या दिवशी त्यांची बालमैत्रीण कोण होती, शिक्षक कोण होते, इथे पर्यंत सगळं आठवत आहे. सो हे खूप इन्स्पायरिंग आहे आपल्यासाठी. बालमैत्रीण बऱ्याच जणांना आठवते. आणि मग 6वीला आम्ही सुरतला गेलो आणि तिथे गुजराती मीडियम. आणि तिथे म्हणजे शाळेमध्ये बसायला बाकसवा नाही, त्यामुळे जमिनीवर बसायचं भिंतीला टेकून, हातामध्ये पाठी घेऊन. आणि मग त्यांच्या त्या गुजराती उच्चारामध्ये ते आम्हाला शिकवायचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे गुजराती मला वाचता येतं, चांगलं वाचता येतं. बोलायला थोडंसं एवढा सराव नाहीये, कारण आम्ही लगेचच विदिन 10 months आम्ही मुंबईला आलो.
पण त्या वर्षी तापी नदीला प्रचंड पूर आला आणि आमच्या घर सगळ्यात उंच जागी होतं सुरतमध्ये, अख्ख्या सुरतमध्ये. त्यामुळे अख्खं सुरत पाण्याखाली होतं. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं, पण आमच्या घराच्या भोवती पाणी होतं. आमच्या बिल्डिंगमध्ये हात शिरला नव्हता. तेव्हा मला आठवतं आमच्या घराच्या समोरच एक किराणा मालाचं दुकान होतं. तिथनं आई मला कधी आणायला सांगितलं आणि मी जाता जाता एकदम, आणि तिथं ओपन गटर, मी आतच गेलो खाली, कारण ते खूप पाणी तेवढं होतं, पूर म्हणजे भयंकर होतं. पण ते त्या नदीच्या काठी आम्ही खूप मजा केली. मावळ्यांसारखे आम्ही असे चढायचो वगैरे, अगदी धनुष्यबाण घेऊन राम लक्ष्मणासारखं आम्ही सगळे, आमची भावंड, आम्ही 9 जण एकत्र होतो. आम्ही 4 माझ्या काकांची मुलं आणि आम्ही. त्यामुळे आम्हाला लहानपण आमचं छान झालं. आणि त्याच्यानंतर मग 7वीला मुंबईला आल्यावर उशिरा आलो म्हणून किंग जॉर्ज किंवा अशा शाळेत पेक्षा आम्हाला घराच्या जवळ, महालक्ष्मीच्या जवळ आम्हाला आर एम भट्ट म्हणून एक शाळा आहे परळला. तर परळला जायचो. मग तिथे सगळ्या माझ्या भावंडांना मी घेऊन जायचो. आमच्या घरापासून हाजी अलीपासून ते एल्फिन्स्टन रोड, आमच्या महालक्ष्मी स्टेशन, तिथनं रेल्वे घेऊन एल्फिन्स्टन रोड, तिथनं चालत परत शाळा. असं आम्ही जवळजवळ 4 वर्ष झाली, 11वी. नाही, काय झालं की 4 यांची जी चुलत भावंड आहेत ती आणि हे 4 जण, आणि म्हणजे त्या सगळ्यांच्यात अशी 6-6 महिन्याचं अंतर व्हायचं. त्याच्यामुळे बालगोपाळ घरीच सगळी खेळायला पुष्कळ होती. त्यांच्या सगळ्यांच्या भावंडांच्या लहानपणच्या कथा, सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. मावशी, तुम्हाला काय सांगायला आवडेल? तुमचं बालपण, आता तुम्ही म्हटलात की मुंबईला शिफ्ट झाला जन्म झाल्यानंतर, मग तुमची स्कूलिंग कशी होती? मी लोकमान्य विद्या मंदिरमध्ये होते, माहीमला शाळेत. हा, आणि माझ्यापेक्षा माझी मावस भावंड, चुलत भावंड ही खूप मोठी होती. तर मी नेहमी असं बावल्यासारखी सगळे, म्हणजे माझे फोटो सुद्धा असे छोटी सगळ्यांच्या हातात असं म्हणजे खेळण्यासारखे होते. पण शाळा माझी छान गेली. मला भाग्यवान समजेल. मला मॅथमॅटिक्स आणि ह्याच्यात संस्कृत, मराठी खूप छान शिक्षिका मिळाले मला. आणि अजूनही म्हणजे आम्ही मागच्या वर्षीपर्यंत आम्ही त्यांना भेटायचो. होते. म्हणजे आता गेले काही जण, बरेच आमचे शिक्षक गेले. पण इन जनरल माझं चांगलं झालं. आणि इट सो हॅपन की आम्ही एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होतो. आणि तुमचा जन्म पण एका हॉस्पिटलमध्ये झाला. तुम्ही दोघंही एकाच कॉलेजमध्ये होतो. 1 वर्ष पुढे. हा, 1 वर्ष पुढे होता. मग तो IIT ला गेला आणि मग कधीही आम्ही एकमेकांना भेटलो अशी नाही. पण इथूनच सुरुवात झाली होती. फ्युचर काय असणार आहे देवाच्या. एक थोडस हसू आलं की बोलत होती शाळेचं. मला एक गोष्ट, मला बऱ्याच गोष्टी आहेत पण एक आठवते की मधल्या सुट्टीमध्ये मी असेल 8वी मध्ये असेल तेव्हा, म्हणजे, आणि मधल्या सुट्टीत आम्ही त्यावेळेला क्रिकेटची मॅच चालली होती. आणि आपल्या सगळ्यांना इंडियन म्हटलं, भारतीय म्हटलं की आपल्याला क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. प्रत्येक, म्हणजे माझ्याही अनेक पुस्तक हे वह्या होत्या, त्याच्यामध्ये सगळ्या त्यावेळेचे सोबर्स, गॅरी सोबर्स, रोहन कनाय आणि हॉल आपला, असे बॉलर, सगळ्यांचे असे स्टायलिश फोटो होते. आम्ही त्यावेळेला मॅच चालली होती. जरा परत यायला मधली सुट्टी संपून वर्गात जायला उशीर झाला. वर्गात जायच्या आधी आम्हाला माझे प्रिन्सिपल, आमचे नागो जोशी, ते तिथे नेमके समोर आले आणि मला विचारलं. त्यांनी सांगितलं मला जरा उशीर झाला, कारण आम्ही ते कॉमेंट्री ऐकत होतो. खाडकन त्यांनी माझ्या एक मुस्काटात दिली. ती माझी पहिली आणि शेवटची. आई वडिलांनी तर कधीच नाही, पण एक मला जी थप्पड बसली ती पहिली आणि शेवटची. आणि पण ते म्हणजे अतिशय चांगले होते आमचे प्रिन्सिपल. पण त्यांनी मला हे शिकवलं की शिस्त म्हणजे पाळली पाहिजे. थँक्यू फॉर शेअरिंग. ऍक्च्युली इथेच मला थोडंसं हे नमूद करावं असं वाटतंय की शाळेत न जाण्याच्या गोडीपासून ते पुढचा IIT आणि मग जो शिक्षणाचा एवढे सगळे अभ्यास आणि प्रवास आहे, तर ते जे आपण आज बघतोय तर ते आहेत आपले राजू काका. सो आपल्या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येतंय की प्लीज कंटाळा करू नका, सगळ्यांनी शाळेत या, वेळेवर या. हे शिस्ताचं उदाहरण आहे.
कंटिन्यू. तर मावशी त्यावेळी तुम्ही म्हणजे करिअर वगैरे कसं चालू होतं तुमचं? आता काकांचं मला समजलं की बॉस्टन नाही म्हणजे त्याआधी आपण थोडं मागे जाऊया की तुम्ही जेव्हा IIT ला प्रवेश घेतला त्यावेळी मावशी तुम्ही तुम्ही काय काय करता? करता? मी BSc केलं ओके. आणि मग त्याच्यानंतर मला TIFR मध्ये मला ऍडमिशन मिळाली होती मास्टर्स करता एंडोक्रायनॉलॉजीमध्ये. आणि एंडोक्रायनॉलॉजीची त्यावेळेला पहिलंच ते सेमिस्टर होतं तिथे. मग असं ठरलं की मी इथे यायचं. माझी मोठी बहीण वॉशिंग्टनला राहते, तर मग मी तिच्याकडे आले आणि मग मी माझं मास्टर्स मी इथे केलं एंडोक्रायनॉलॉजीमध्ये. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला NIH मध्ये मला रिसर्च थिसिस झाला माझा एंडोक्रायनॉलॉजी. आणि मग नंतर मी तिथेच मी PhD मी ऍडमिशन घेतली, कोर्सवर्क झालं होतं माझं. आणि मग माझं चाललं होतं रिसर्च, माझं चाललं होतं. मग आम्ही भेटलो आणि आमचं लग्न. नाही इतकं शॉर्ट नाही, वा. आम्हाला ऐकायचं हो, म्हणजे story ऐकायची. म्हणजे काका IIT मध्ये एज्युकेशन घेत होते नाही, त्यावेळेला तो MIT ला होता, MIT मध्ये अच्छा. होते. रादर कोलंबियात होता. म्हणजे त्यांनी माझं PhD सुरू झालं होतं, त्याचं इंजिनिअरिंग संपलं होतं आणि त्यांनी कोलंबियात ऍडमिशन घेतली होती MBA करता. MBA साठी. ओके. आणि अच्छा. त्याचं MBAचं शेवटचं सेमिस्टर होतं आणि मी वॉशिंग्टनला माझा रिसर्च करत होते Start. आणि माझी क्वालिफाईंग द्यायची राहिली होती. म्हणजे मग हे इयर कुठलं असेल तुम्ही 75. मी आले 70 मध्ये ओके. आणि आणि तुम्ही मी हा 1968 68 मध्ये. 68 मध्ये आला, सप्टेंबर 5 मास्टर्स केलं MIT ला, नाही, इंजिनिअरिंग केलं MIT ला. बॅचलर्स केलं तुम्ही, हा. बॅचलर्सला आला हा. स्कॉलरशिपवर. अरे वा. 2 खूप छान. वर्षात झाली त्याची IIT ला हो, हो. आणि मग IIT to MIT आला तो स्कॉलरशिप. ओके. मग तुम्ही कुठे आणि कधी भेटला? खरंच लॉंग स्टोरी आहे. माझ्यावर मुलं बघण्यात चाललं होतं तिथे स्थळं बघायला सुरुवात मुंबईला. केली. हा, मुंबईला. इथे पण माझी माझ्या बहीण एका आता 3 मुली बघितल्या होत्या. हा हा अर्थात त्या 3 मुलींनी प्रत्येकीने 3 दुसरी मुलं बघितली, ती गोष्ट वेगळी. हा. पण हो, नाही. तिथे येणार. दोघांनाही Don't worry, competition तिथे येणार आहे. घाबरू नको. माझी आई पण म्हणजे तिथे चाललं होतं मुलगे बघणं, असं शोधणं. माझी मावस बहीण तिच्या मैत्रिणीबरोबर लंच घेत होती आणि मग तिची मैत्रीण म्हणाली की आज माझ्या बॉसनी मला आमच्या साहेबांनी मला बोलवलं होतं केबिन मध्ये आणि त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, तर त्याच्याकरता स्थळ आलेलं आहे. एक मुलगी सांगून आली आणि ती मुलगी माझ्या ओळखीची आहे म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. तर माझ्या मावस बहिणीचे अँटेना जसे झाले. मग तिने नुसतं एवढंच नाव की राजेंद्र आणि इंजिनियर एवढी 2च शब्द. मग ती आली, वाटेत ती थांबली माझ्या आईच्या घरी आणि तिने आईला सांगितलं असं असं हा नंबर आहे, हा पत्ता आहे आणि तू बघ, चौकशी कर. मग आई वडिलांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि मग म्युच्युअली असं ठरलं की आम्ही इथे भेटायचं. कारण मी इथे होते आणि हा पण बॉस्टनला होता, न्यूयॉर्कला होता त्यावेळेला. माझ्या वडिलांनी बहिणीला लिहिलं, माझ्या सासऱ्यांनी दिरांना लिहिलं, म्हणजे मोठ्या भावाला. कारण हा त्यांच्या बरोबर राहत होता, मोठ्या भावाबरोबर. मी माझ्या मोठ्या बहिणी बरोबर राहत होतो. पण लग्न आमचं पण आम्हाला कोणतं काही माहिती नव्हतं. माझे जरा एक हे होतं की वुमनायझिंग करणारा मुलगा नको आणि दारू पिणारा मुलगा नको. तर मग नंतर माझ्या बहिणीने बरेच जासूस सोडले होते न्यूयॉर्कमध्ये, कुठे ह्याचा पत्ता लागला नाही. ऍज ही सेड कुड से की ही वॉज ऑलवेज अंडर द रडार. म्हणजे माझी बहीण म्हणाली की आमचे कॉन्टॅक्ट खूप जवळचे दोस्त आहेत. अशी मीटिंग ठरली त्यांच्या घरी न्यूजर्सी. मी वॉशिंग्टन न्यूजर्सीला गेले. मग आम्ही त्यांच्याकडे भेटलो लंचला. तुमचं सांगू का? तर पहिली डेट आमची, हा मला JFK वर घेऊन गेला. त्यांनी आम्ही ज्यांच्याकडे होतो तर त्यांनी सांगितलं की ओके तुम्ही आता गाडी घ्या आणि जा कुठे जायचं ते, न्यूजर्सीतून. हा, मग त्यांनी माझ्या दिरांना मॅनहॅटन मध्ये ड्रॉप केलं न्यूजर्सीहून आणि कुठे गेलं तर
JFK ला घेऊन गेलं एअरपोर्ट एअरपोर्टवर. हो. मग आम्ही एअरपोर्टला ते त्यावेळेला अशी पद्धत असायची की रेस्टॉरंट आणि मग थोडीशी अशी जागा असायची तिथे असे पार्टिशन असायचं आणि पार्टिशनच्या बाहेर 2-2 टेबल्स असायचे. तिथून अख्खं जग यायचं जायचं. हा, हा. आम्ही तिथे बसलो, आज सुद्धा नाही, आम्ही बाहेर बसलो 4 तास बसलो तिथे. आणि मग येताना आम्हाला क्वीन्समध्ये माझ्याच ओळखीचे आणखी पण होते त्यांचे नातेवाईक, त्यांच्याकडे त्यांनी ड्रॉप केलं. मी परत आले वॉशिंग्टनला. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मिनीने फोन केला. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या आईवडिलांना वडील जेव्हा भेटले तेव्हा मी सांगितलं. म्हटलं हो, माझं पण तसंच आहे, माझ्या आईवडिलांना भेटलं पाहिजे. इट्स सो हॅपन की आम्ही एकाच दिवशी जाणार होतो मुंबईला. हा, कारण माझं पण सेमिस्टर पूर्ण व्हायचं होतं, माझ्या परीक्षा होत्या त्याच्यापर्यंत. जेव्हा असं झालं की एकाच दिवशी आम्ही जातोय, तर त्यांनी मला घाईघाईने सांगितलं पण माझ्या बरोबर माझा मित्र आणि त्याचे वडील असणार आहे. म्हणजे ते वॉज नो चान्स की मी म्हणेन की अरे मी पण येईन, आपण एकत्रच जाऊया. एनिवे आम्ही गेलो आणि मग आम्ही त्याच दिवशी आम्ही भेटलो. माझे आई वडील आणि मी त्यांच्या घरी गेलो. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न होणार होती, तर फुल होतं घर अच्छा. पाहुण्यांनी हा. कम्प्लिटली. मग सगळेजण असे करून बघत होते. तर मला अगदी म्हणजे अतिशय ऑकवर्ड वाटत होतं की मला माहिती होतं सगळे बघतायत माझ्याकडे. सेंटर पॉइंट होता. पण एनिवे आम्ही आणि मग नंतर साखरपुडा ठरला आणि त्याच्या खूप गोष्टी आहेत, पण ते तिथपर्यंत नाही मी जात. मला जी अशी ही होती की लग्नाच्या आधी काहीच माहिती नव्हतं मला त्याच्याबद्दल. फक्त 4 तास आम्ही भेटलेलो तेवढंच. मी म्हणायची माझ्या वडिलांना की मला अजून काही म्हणजे काही माझी त्याची ओळख नाहीये, तर मला बोलायचंय त्याच्याशी. तर माझे वडील माझ्या सासऱ्यांना सांगायचे की नाही अजून तिचं काही निश्चित ठरत नाहीये, तिला बोलायचंय. तर ते म्हणायचे काय बोलायचंय तिला, आणि माझे वडील म्हणायचे मला नाही माहिती काय बोलायचं तिला, पण ते त्या दोघांची मीटिंग काही व्हायला पाहिजे. दोघी बहिणींची लग्न झाली. त्या बहिणीच्या रिसेप्शन मुंबईला झाली, तेव्हा आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. तर हा त्या बहिणीबरोबर तिच्या सासरी गेला कंप्लेंट. आणि मी म्हटलं आपलं लग्न होणार आहे की नाही, या मुलाशी कोण आहे. म्हणजे मला कारण दुसरे 2 जण होते आणि त्यांच्याकडनं येत होतं की काय झालं तुमचं, काय झालं. बाय द वे माझं आत्ता मगाशी 3 मुली म्हणला ना, त्यांच्याकडे जाऊन मला भेटल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन तो चहापोळी खाऊन आला बरं का. तर मी आत्ताच विचारणार होतो की तुमचं हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होतं का? ऍट 4 hours तुम्ही प्रेमात पडला का? मी असं विचारणार. आणि नंतर मग असं झालं की जेव्हा एकदा फायनली हा आला मुंबईत आणि मग ओके 10 वाजता भेटायचं असं ठरलं. मग मी गेले त्यांच्याकडे. फ्लॅट होता, तर दादांनी सांगितलं तिथे समोरचा फ्लॅट तिथं, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बोला. आम्ही जाऊन नुसते टेकलो आणि वडील आले, अरे तुझ्या मित्राचा फोन आहे. म्हणजे दॅट वॉज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट. नंतर वडील हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यांना जावं लागलं, तर त्याला त्याच्या मित्राबरोबर जायला पाहिजे. बट दॅट वॉज द एंड ऑफ इट. नंतर आम्ही कुठेही भेटलो नाही. म्हणजे नंतर टोटली स्टॉप. नंतर हा गेलाच मग गायब झाला. नाही, अमेरिकेत गेला, तिकडे बहिणीच्या सासरी सासरी आणि श्रीरामपूर आणि कुठे हिंडत होता. एनिवे ते मग झाला, साखरपुडा फायनली झाला. ठरलं ऑफिशियली ठरलं. अजून दुसरं वर्जन आहे का? आता त्याचं वर्जन. हा टाइम स्पेंड किती होता? तुम्ही JFK ला भेटला ते तुमचा साखरपुडा हा किती वेळ होता साधारण? JFK ला भेटलो आम्ही 19 एप्रिल. ओके. 23 मे ला आम्ही गेलो इंडिया. तोपर्यंत नो फोन कॉल, नथिंग. एक महिना साधारण. हा, पण आमच्या परीक्षाच होत्या त्यावेळेला. तर आणि मग आमचं साखरपुडा झाला 27 जून. एप्रिल मे जून एक महिन्यानी. हा 27. पण मध्ये काहीच नाही, मध्ये एकदम शांतता.
आणि त्यावेळी आणि- फोन पण नव्हते असे साधारण छे, की छे, मोबाईल छे. काहीच अजिबात नाही. नाही काही. तोपर्यंत मी विसरून गेले होते बहुतेक मला लक्षात नव्हतं. आज मुलगा आहे का कोण आहे? साखरपुड्याला तुम्ही होतात इंडियात, राईट? हो हो, लग्नाला सुद्धा होतो. नाही, मग तो एवढा जो पिरियड आहे त्या एवढा पिरियड तुम्ही इंडियात होता, हा, होता. म्हणजे का बॅक अँड फोर्थ युएस? नाही नाही नाही. आम्ही दोघे स्टुडंट होतो ना, समर समर वेकेशन. व्हॅकेशन. हो. अरे आम्ही कॉन्स्टंटली काही ना काही कारणाने भेटत होतो. ओके. अगदी पहिल्यापासून 19 एप्रिलला. हो. अर्थात मला काही सांगितलं गेलं नाही माझ्या वडिलांकडनं, तिला तिच्या वडिलांच्याकडनं तिला सांगण्यात आलं नाही. अच्छा. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला रवींद्रला सांगितलं. तिच्या आई वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीला मालुताईंना सांगितलं. त्यामुळे आम्ही कोण, आम्ही आमचं पण ती मला म्हणाली की ओके तू आता आपण भेटायचं. तर म्हटलं माझ्या आता परीक्षा आहे त्यामुळे मला येता येणार नाही न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला. बरोबर. पण ती वॉशिंग्टन मग ती आली आणि त्यांचे मित्र, आमचे कॉमन मित्र आता ते न्यू जर्सीला. पहिल्या भेटीचं सांगतोय तू. हा, न्यू जर्सीला. 19 एप्रिल JFK ची भेट. हा, तर तेव्हा तर मी व्हर्जन म्हटलं माझं. तर तेव्हा आलो, तेव्हा भेटलो आम्ही. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही बसने आलो तिकडे आणि मग त्यांच्या अपार्टमेंट मध्ये भेटलो. छान मस्त जेवण केलं. त्यांनी त्यांची स्वतःची गाडी दिली. तर मग आता नेणार कुठे? कारण आमच्या घरी सारखे इंडियाहून सारखे लोक यायचे. त्यामुळे मला एक रस्ता पक्का माहिती होता की जो मी चुकणार नाही, की आमच्या ब्रॉडवेच्या अपार्टमेंट पासून ते JFK पर्यंत. म्हटलं आता हिला पहिल्यांदा न्यायचं कुठे जर मध्ये चुकणार मी. ते न्यूयॉर्कचे रस्ते म्हटलं न चुकता जायचं असेल तर गाडीने, गाडीची सवय हा, नव्हती. हा. कारने जायचं म्हणजे तो एकच असतो. भावाची गाडी होती पण त्या गाडीने मी नेहमी ज्या रस्त्याने जायचो म्हटलं आपलं न चुकता. सरळ वाट वहिवाट असावी. हो. हा, धोपट मार्गा सोडून राईट. बरोबर तिला नेलं न चुकता. आणि आता बसणार कुठे? तर आता बसावं म्हटलं आपण काय लोकांच्या ह्याच्यामध्येच बसावं, नाहीतर पुन्हा काही हे नको. नाही काय कोणी म्हणायचं नाही काय कुठे तुम्ही होता, कुठे अंधारात बसला होता, काय करत होता. MIT असताना देखील मी बॉस्टनला असताना देखील आम्ही ते पटवर्धन गुरुजी होते त्यांच्याबरोबर मी जे काय कोणाची मुंज लावायची, लग्न लावायची किंवा पूजा काय त्यांच्याबरोबर मी करत होतो. म्हणजे मराठी लोकांबरोबर संबंध नव्हता असं नाही. म्हणजे मी एक आता दीप्ती नवल ती माझ्या ओळखीची होते, तर मी काय करणार ना त्याला. ती ऍक्ट्रेस आहे आता त्याच्यामध्ये बॉलिवूड. म्हणजे मराठी लोक ओळखीचे नव्हते असं नाही. असं नाही. कोलंबियामध्ये मी एक आपला क्लब सुरू केला इंडियन लोकांचा. मग तिथे काय प्रोग्राम करा, मूव्हीज दाखवा, हे सगळं सुरू केलं होतं. मग त्या ह्याच्यामध्ये त्या ओळखी झाल्या बऱ्याच अशा. फिल्म एडिट करत होतो. पण- 16 वेळा पिक्चर बघितली असेल. हा, एक मूव्ही त्यावेळेला म्हणजे होती ती शर्मिली म्हणून. सर, त्या मी जुनी हा, मुलगी. हा, जुनी शर्मिली याची राखी हो. आणि राखी. शशी कपूर. हा, मी तर ती मी 17 वेळा पाहिली. कारण काय की ती दरवेळेला आधी लोकांना दाखवायची आधी ती परफेक्ट पाहिजे. कारण ती फिल्म तुटलेली असते मध्ये वगैरे आणि ती रळ यायची 16 मिलीमीटरची. कोलंबियात त्यांनी सुरू ऑफिशियल केला ना प्रोजेक्शनिस्ट होतो मी. क्लब सुरू केला तर यात दाखवायचा तो movie दाखवायचा. तर ते करताना आधी आपण हे बघायचं ते. असं करत करत ते मग एकदा मग भावाला म्हणता अरे मूवी चांगली आहे, मोठ्या भावाला. तर त्याला दाखवताना परत एकदा बघितली. मग लोकांना विकेंडला सॅटर्डे संडेला 2दा दाखवायची. मग परत आल्यावर परत पाहावी वाटली म्हणून परत पाहिली. असं करत ती बऱ्याच वेळाला पाहिली गेली. तुम्ही खूप उपक्रम तेव्हापासून तेव्हा- राबवत होता. राबवत- बऱ्याचशा म्हणजे उपक्रमांना. बॉस्टनला त्यांनी पण- संगम नावाचा हे सुरू केलं. संगम म्हणून आपली एक इंडियन लोकांसाठी, मुलांसाठी क्लब सुरू केला. अच्छा. आणि बरोबर 105 लोक होते. त्याच्यामध्ये इंडियन लोक होते आणि त्याचबरोबर काही पाकिस्तानी वगैरे सुद्धा होते त्याच्यामध्ये. पण 105 म्हणजे 105च फक्त. म्हणजे स्मॉल, इट वॉज अ स्मॉल ग्रुप. मी एक मोठ्या डान्सिंग पार्टी अरेंज केली. सगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन मी स्वतः सायकलवरनं, माझी सायकल होती ती $5 होती. तिला ब्रेक नव्हता. अरे बापरे. हा, तर तशीच कारण त्यावेळेला स्टुडंट होतो तर त्यावेळेला आणि त्याचं पंक्चर काढणं वगैरे सगळं मी इंडियात शिकून घेतलं होतं. त्यामुळे ते खांद्यावरनं वर न्यायची. दुसऱ्या मजल्यावर आमचं अपार्टमेंट होतं. अजूनही मला आठवतं 491 हार्वर्ड स्ट्रीट म्हणून. आणि यू कॅनॉट गो ऑन द बाल्कनी दे. Correct. कारण बाल्कनी गेलं तर खाली ते केव्हा बाल्कनी पडेल माहिती नाही. पण आमचे सगळे आम्ही 4 लोक राहायचो. 4 मोठ्या मोठ्या बेडरूम्स होत्या आणि कॉमन रूम होती.
आम्ही प्रत्येकाने आमचं कुकिंग वगैरे सगळं वाटून घेतलेलं होतं. तर तो यावर ते- मला सांगावं असं वाटेल की आपले काका मल्टी टॅलेंटेड अरे नाही, आहेत तसं काही नाही. आणि त्यांच्या परिवारातले सर्वच टॅलेंटेड आहेत. तर त्यांनीच मेन्शन केलं की त्यांचे मोठे भाऊ हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेले आहेत. गोइंग बॅक टू जेव्हा तुमची भेट झाल्यानंतर साखरपुडा झाला आणि लग्न झालं. मग लग्नानंतरचा प्रवास कसा होता? तुम्ही लग्नानंतर लगेचच युएसला आला. लग्नानंतर एक महिन्याभरात आम्ही 12 जुलैला लग्न झालं. 12 जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात मोठा पानशेतचा पूर. अच्छा पानशेत हा. फुटलं. अच्छा. पानशेत बरोबर. फुटल्यावर जी प्रचंड लाट आली आणि पुन्हा पाण्याखाली गेलं तो दिवस. आणि त्यानंतर मग तुम्ही महिन्याभराने मी गेलो होतो एअर इंडियाने आणि ती अच्छा. गेली BOAC. हा. तर आम्ही कसे एका दिवशी जरी गेलो तरी एका विमानात कसं जाणार? मी वॉशिंग्टनला गेले कारण मी तुमचं एज्युकेशन चालू होतं. माझं चालू हो. होतं PhDचं आणि ह्याचं एक सेमिस्टर राहिलं होतं. ओके. मग आम्ही दर विकेंडला आम्ही भेट. भेटत होतो. तो वॉशिंग्टनला यायचा. ते लग्न झाल्यावर. लग्न हो. झाल्यावर. पण distance. लग्नाच्या आधी काका येत होते तुम्हाला भेटायला? कधी मी पण जात होते. ओके. कधी मी पण जात होते. आणि मग तसं आमचं मी वर्षभर आम्ही तसा प्रयत्न केला की हा न्यूयॉर्कला जॉब बघत होता आणि मी माझी अशी इच्छा होती की नेहमी मला इंटरनॅशनल फील्डमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता. तर जर समजा IMF किंवा वर्ल्ड बँकेत असं मिळाला तर बरं होईल कारण आमचे खूप कॉन्टॅक्ट होते. पण इट नेव्हर हॅपन दॅट वे. आणि मग मी ठरवलं की मी न्यूयॉर्कला मूव्ह होणार म्हणून. ओके. त्याचं सेमेस्टर पूर्ण झाल्यावर MBA झाल्यावर विच आय डिड. आणि मग मला ब्रॉन्क्स आम्ही राहत होतो क्वीन्समध्ये. मला ब्रॉन्क्समध्ये एक ही मिळत होती PhD कंटिन्यू करायला. ओके. पण खूप मला जायला जवळजवळ 1.5 तास मला लागायचा बॅक अँड फोर्थ. आणि त्यावेळेला तो एरिया पण काही डिझायरेबल नव्हता. तर मग मी ठरवलं की आपण हे डिस्कंटिन्यू करूया. आणि मग मी कोलंबस सर्कलला रुझवेल्ट हॉस्पिटलमध्ये मी काम करायला लागले. ओके. आणि मग त्याला सिटी बँकेत मिळाला जॉब. अच्छा, म्हणजे मग आम्ही काकांचा तिथे US मधला फर्स्ट जॉब म्हणजे सिटी City बँक. Bank. आणि City Bank. तर मी नाही, आधी तो त्याच्या आधी करायचा. मी MBA करत असताना हा, हा. 20 तास आपल्याला परवानगी हो, बरोबर. असते दर आठवड्यात. हो. तर मी लिव्हर ब्रदर्स मध्ये काम करत होतो अच्छा. ॲज अ मार्केटिंग अनालिस्ट MBA करत असताना. सो 20 तास ते आणि बाकीचं आपलं स्टुडंट. लिव्हर ब्रदर्सची जी बिल्डिंग आहे ती आहे 390 पार्क ॲव्हेन्यू. ओके. ॲड्रेस. आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर 399 पार्क ॲव्हेन्यू इज सिटी ग्रुपचं हेडक्वार्टर. ओके. हे पण म्हणजे कोइन्सिडन्स आहे. So, मी एक दिवस लंच करत असताना म्हणजे आता मला विचार करायचा होता की जॉब मिळवायचा आहे. बरोबर. आणि आम्हाला दोघांनाही आम्ही विसा नव्हता. प्रयत्न केले. दोघांच्याकडे स्टुडंट विसा होता. स्टुडंट विसा. पण मग एक दिवस लंचच्या वेळेमध्ये मी समोर रस्ता क्रॉस केला पार्क ॲव्हेन्यू आणि 399 मध्ये ऍप्लिकेशन दिलं की मला MBA इन फायनान्स आहे तर मला जॉब पाहिजे. जॉब मिळेल का? व्हेरी इंटरेस्टिंग. ॲज अ वॉक इन. ॲज अ वॉक इन. हो, तर मला तिथल्या ते म्हणायचं IMG म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ग्रुप त्या ग्रुपमध्ये मला जॉब मिळाला ॲज अ अनालिस्ट. तुम्हाला जॉब मिळाला तिथे. पण तिथे देखील मला कम्प्युटर अनालिस्ट म्हणून जॉब मिळाला. नॉट ऑन माय फायनान्स डिग्री MBA पण माझ्या MITच्या डिग्री. बरोबर. त्या 75 मध्ये जॉब मिळणं कठीण होतं. म्हटलं काही असो आपल्याला जॉब जो मिळेल तो घ्यायचा. मिळतच नव्हतं. आणि एकदा तुम्ही पाय हात घातला ना कुठल्याही कंपनीच्या दॅट इज द बिगिनिंग. हो. असं आता मी सांगू शकतो. त्यावेळेला एवढं काही माहिती नव्हतं पण तुम्ही एकदा गेल्यावर प्रयत्न करत राहायचे ना. बरोबर. तर ते केल्यावर टेकवे आहे आपल्या सगळ्या साम मंडळींसाठी की कुठलाही जॉब नाकारण्यापेक्षा जो जॉब आपल्यावरती आहे आणि त्याला पुढे आपण बिल्ड कसं करायचं त्याचं जिवंत उदाहरण हे आज राजू काका त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा मला आठवतंय की आम्ही खूप मोठ्या क्यू मध्ये गॅस घ्यायला उभे राहायचो. खूप मोठा त्या क्यू period असायचा त्या पिरियड. डिप्रेशन चाललं होतं. हो. जॉब घेतला विदिन Okay. 3 महिन्यामध्ये मग मी कन्फर्म झालो. हा. आणि द डे आय हॅव गॉट कन्फर्म नेक्स्ट डे मी बघायला सुरुवात केली फायनान्समध्ये मला कुठे जॉब आहे. अच्छा. आणि मग मला ब्रुकलिन स्टॅटन आयलंड म्हणून सिटी बँकेचं रिजन आहे. ओके. मॅनहॅटन म्हणजे अपर मॅनहॅटन लोअर मॅनहॅटन
ब्रुकलिन स्टॅटन आयलंड आणि क्वीन्स असे आमचे रिजन्स आहेत. हो. ब्रुकलिन स्टॅटन आयलंडमध्ये त्या रिजनमध्ये मला फायनान्शियल अनालिस्ट म्हणून जॉब जॉब पण जी तुमच्या MBA ला माझ्या सुटेबल होती. हो हो. वा. आणि तिथे मग आम्ही क्वीन्समध्ये राहायचो. आमचं अपार्टमेंट होतं तर एवढ्या खोली एवढं होतं, म्हणजे देर वॉज नो बेड, इट वॉज जस्ट अ एल शेप्ड हो. रूम काहीतरी राहण्यासाठी राहण्यासाठी होतं. तर आम्ही मग व्हेराझोनो ब्रिज इन ब्रुकलिन स्टॅटन आयलंड त्या भागामध्ये एक छान घर मिळालं. पण ते घर मिळालं म्हणून ब्रुकलिनमध्ये शिफ्ट झालं. आपल्याला काय एकदा संधी मिळाल्यावर तुम्ही अगदी भरपूर हार्डवर्क करायचं. आणि ह्याच्यामध्ये मुख्य काय आहे की तुम्हाला काय माहिती याच्यापेक्षा तुमच्या बॉसला काय पाहिजे तुमच्याकडनं, आणि तो बॉस लोक कधीही सांगणार नाहीत की त्यांना काय पाहिजे, ते तुम्ही ओळखणे हे फार महत्वाचं आहे. आणि मला सुरुवातीला खूप त्रास झाला की पण ते जेव्हा एकदा मला कळलं ना, माझी भराभर प्रगती झाली. इमिडिएटली त्यांनी मला असिस्टंट मॅनेजर केलं. तर मग त्यांनी मला फायनान्समधनं लोन प्रोसेसिंगमध्ये घातलं ॲज अ मॅनेजर. विदिन फ्यू इयर्स असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून लोन रिकव्हरी करण्यासाठी. त्या रिकव्हरीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला लोन रिकव्हर कसं करायचं माहिती नाही, कारण लोकांच्याकडनं कलेक्ट करायचं लोन. बरोबर. तर मी आपला तिथेही माझी सायकल होती, दुसरी वेगळी सायकलवरनं मी लोकांच्या घरी प्रयत्न केला. आणि मला वाटलं जाऊन त्यांना त्यांच्याशी बोलायचं. ते एका घरी गेलो, तिथे उतरायच्या आधी तिथे एक प्रचंड मोठा कुत्रा होता, तो उभा राहिला. तो एवढा कंपाऊंडच्या एवढा उंच होता, बुलडॉग. मी लगेच परत सायकलवर बसलो आणि म्हणजे अनेक अनुभव आले त्याच्यामध्ये. काही लोकांनी सूर्य देखील काढले होते. अतिशय आहे. आणि मग म्हटलं की दिस इज नॉट द वे टू कलेक्ट. काकांचा जेव्हा जॉब चालू होता मावशी, तुम्ही तेव्हा सेम हॉस्पिटलला होता? हो. मग मी जॉब सोडला. मी जेव्हा रेशमचा जन्म झाला मी घरी होते, कारण नंतर मी असं कॅल्क्युलेशन केलं होतं की मला जेवढे पैसे मिळतात त्यातले मी अर्धे टॅक्सेस देणार, अर्धे मी बेबी सिटिंगला देणार. आणि माझं मॅनहॅटनमध्ये जॉब असल्याने मला जवळजवळ 1.25 तास मला वन वे लागायचा. मग आम्ही 81 मध्ये राजूला सौदीची पण त्याच्या आधी opportunity मिळाली. रेशमच्या जन्माची गोष्ट, तिला त्या आदल्या दिवशी तिला पाणीपुरी भेळपुरी वगैरे खायची इच्छा झाली. आम्ही गेलो. माझा एक मित्रही होता, दुसरा दीपक देवराज म्हणून. आणि तो घाला बाहेरचं खायचं अजिबात नसायचं. अजिबात नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी घरी करूया आपण, बाहेरचं पाणी. म्हणजे ऑल थ्रू माय प्रेग्नन्सी मी म्हणत राहिले मला पाणीपुरी खायची. आणि काय व्हायचं की त्यावेळेला न्यूयॉर्क, वॉशिंग्टनला तर अशी जागाच नव्हती खायला. न्यूयॉर्कला इंडियन रेस्टॉरंट अगदी म्हणजे मोठं अट्रॅक्शन असायचं लोकांना. सगळं मॅनहॅटन भरलेलं. तर मी म्हटलं आता मी प्रेग्नंट आहे तरी मला हा नाही. दीपक माझा मित्र, तो माझा रूममेटही होता बॉस्टनला. तो मूव झाला. आणि जसं बोलता त्यांनी मला विचारलं की तुला चल आपण बाहेर जाऊया जेवायला. तर म्हटलं की ओके चल मग पाणीपुरी खायची का. तर मग आम्ही ओके राजू नाही लेके जायगा तुम्ही, त्याला माहिती होतं आपण जाऊया. म्हणून आम्ही गेलो तिथे. मी रात्री 11:30 पर्यंत मी तिथे पाणीपुरी खाल्ली. शेवटी त्या नोकरांनी सांगितलं आता आमचं रेस्टॉरंट बंद होत आहे. सकाळी 4 वाजता तिला म्हणजे मला काहीतरी पोटात होतं. म्हटलं की तू एवढं खाल्लंय काल रात्री आणि त्याच्यामुळे होत असेल झोप. नंतर मग पुन्हा एक तासा म्हणा नाही मला तर हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे. ती म्हणाले तू नाही नेलंस तर लक्षात ठेव ह्याच्या ट्रॅफिकमध्ये जर तू अडकला तर काय होईल माहिती नाही, कारण हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो ट्रॅफिक आहे. 1.5 तास लागणार होता ब्रुकलिन टू न्यूयॉर्क. नको आमच्याकडे गाडी होती. तर आम्ही मग निघालो आणि तिला पोहोचवलं आणि रेशमचा जन्म झाला. पाणीपुरी खाऊनच पण आम्ही मग नंतर सौदीत गेलो. सौदीत आम्ही 14.5 वर्ष राहिलो. सौदीत जायचं सुद्धा एक सांगतो तुला, म्हणजे बेबीच. आणि ते जॉब थ्रू तुम्ही तिकडे गेला? जॉब थ्रू गेलं तेच सांगतो तुला. आमच्या बँकेमध्ये कायम जॉब ओपनिंग यायच्या आणि त्या लोकल असायच्या सगळ्या US च्या. पण एकदा नुसतीच
असे पत्रक आलं की देर आर जॉब्स इन ओव्हरसीज, बस एवढंच. अच्छा. आणि तुम्हाला कोणाला हे करायचं असेल तर, आणि वी वेर ऑल इन डोमेस्टिक बँकिंग, म्हणजे कन्झ्युमर बँकिंग मध्ये होतो. आणि बाहेरचे जे जॉब होते ते सगळे इंटरनॅशनल बँकिंग मध्ये होते, व्हेरी डिफरंट, जे मी सांगेन नंतर. पण तर मी आपल्या जूनमध्ये आलं, तर जूनमध्ये अप्लाय करून टाकलं. कारण अपॉर्च्युनिटी आली की सोडायची नाही बघ, किंवा सांगतो मी, अपॉर्च्युनिटी विल नॉक ओनली वन्स. म्हटलं बघूया तर करा, मिळालं नाही मिळालं तर आपला आहे जॉब. तर तो मी अप्लाय केला आणि काहीही त्यांच्याकडनं उत्तर नाही. मी आपला फक्त जुलै झाला, ऑगस्ट झाला, सप्टेंबर झाला, ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, आणि काही नाही. म्हटलं जाऊ द्या, नाहीये. आणि एकदम डिसेंबर मध्ये मला कॉल आला की इंटरव्ह्यूला या. हे आता पाकिस्तानचा फायनान्स मिनिस्टर जो झाला, शौकत अझीज अझीज, तुम्हाला तर माहितच. त्यांनी पण इंटरव्ह्यू त्यांनी बऱ्याच अशा मोठ्या सगळ्या लोकांनी इंटरव्ह्यू घातला. आणि मग जानेवारीमध्ये त्यांचा आला की यू आर सिलेक्टेड, पण वेअर डू यू वॉन्ट टू गो, कुठे जायचं, म्हणजे सौदीत जायचंय का नायजेरियात जायचंय. त्यामुळे नायजेरियात गेला तर सिक्युरिटी सिक्युरिटी गार्ड मिळेल, आणि सौदीत गेला तर तुम्हाला ड्रायव्हर मिळेल. अच्छा. मग विचार करायला लागलो की काय आता सिक्युरिटी गार्ड म्हणजे इट्स अ डेंजरस थिंग. कारण तर तुम्ही सौदीला जायचं. मग सौदीला जायचं. That's how. सौदीवरनं मग तुम्ही काका रिटर्न युएसला यायचा निर्णय कसा होता तुमचा, आणि कुठल्या साली आला तुम्ही? आम्ही 1980च्या सुमारास गेलो आणि 1995 मध्ये परत आलो. आणि त्यावेळेला यायचं कारण म्हणजे परत तुमच्या वाईस आहे. कारण काय की रेशमचं 9वी झाली, आणि त्यावेळेला तिथली जी इंटरनॅशनल स्कूल होती सौदी अरेबियातली, ती 9वी पर्यंत होती. आणि त्याच्यानंतर मग बँकेने सांगितलं ओके शी कॅन गो टू कुठेही, म्हणजे स्वित्झर्लंडला इंटरनॅशनल शाळेत घाला, बहारेनला घाला, अमेरिकेत घाला. चॉईसला आम्ही सगळ्या शाळा बघितल्या, इथल्याही प्रायव्हेट शाळा होत्या. मग कनेटिकटमध्ये चोट रोजमेरी हॉल म्हणून एक प्रसिद्ध शाळा आहे, म्हणजे तिथे या बुशच्या आणि या सगळ्या बोर्डिंग मोठ्या जे आपले प्रेसिडेंट आहेत त्यांची मुलं मुली तिथे गेलेले आहेत. तर त्या शाळेत तिला ते आवडलं. तर मग म्हणून तिथे तिने यायचं ठरवल्यावर तिने सांगितलं की मी आता मुलीपासून लांब राहणार नाही, मी पाहिजे तर त्या चोट रोजमेरी हॉलच्या बाहेर अपार्टमेंट घेईन आणि तिथे मी राहीन, तुला काय करायचा जॉब तर कर. मी कशासाठी जॉब करतो, आपण फॅमिलीसाठी करतो. नाही, त्याच्याही पेक्षा राजू रुमाली मी सांगितलं की मला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचं नाही. मी 9वी झाली की ते अजून एक वर्षाने झालं. आणि मग तिची 9वी जेव्हा झाली तेव्हा मग आम्ही म्हणजे 8वी असताना तो जॉब बघायला लागला होता दुसरीकडे कुठे. तर एक दिवस असाच मला एक ईमेल आली. सॅन अँटोनियोचा हेड होता इथल्या सिटी बँकेचा, मला नावही माहिती नाही, मार्क डिव्हाइन त्याचं नाव, म्हणजे त्यावेळेला माहिती नव्हतं हा कोणी म्हणतो मला, आणि का मला पाठवली त्यांनी. तर काहीच हे नाही. आणि नंतर मग त्यांचा कॉल आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या. तर आम्ही समरमध्ये मग गेलो, म्हणजे न्यूयॉर्कला आम्ही आलो. न्यूयॉर्कहून मग मी सॅन अँटोनियोला आलो. कुठलं वर्ष होतं? दिस वॉज लाईक 95 मध्ये सॅन अँटोनियोमध्ये आलं. 95 बिगिनिंग. आतापर्यंत आहोत. सॅन अँटोनियो मध्ये परत बॅक अँड फोर्थ असं नव्हतं. 95 पासून तुम्ही 95 पासून इथे आहे, फक्त 96 मध्ये या घरात आलो आणि तेव्हापासून आम्ही इथेच. 99 मध्ये सिटी बँक सेकंडेड मी टू ट्रॅव्हलर स्कूल, म्हणजे इन्शुरन्स. म्हटलं हरकत नाही, लगेच मी हो म्हटलं. तो आणि म्हटलं पण ते हार्टफर्डला 99 हार्टफर्ड फॉर 2 years. मी संडेला जायचो, फ्रायडेला परत, संडेला जायचो, फ्रायडे 2 वर्ष 3 महिने असं मी हे केलं. पण मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 95 मध्ये आला तर तेव्हापासून मराठी मंडळाचं तुमच्याकडं काय सांगणार? तेव्हा पण असंच मंडळ होतं का 95 मध्ये? ते कसं? नाही, आम्ही आलो त्यावेळेला इथे 6 एक फॅमिलीज होत्या आणि इथे मांडके नावाची कुटुंब होतं. त्यांच्याकडे आम्ही दिवाळीच्या जस्ट आधी आलो होतो. तर त्यांच्याकडे आमचं गेट टुगेदर होतं आणि तेवढेच लोक होते. मांडके तरी अजून एक कुलकर्णी होत्या. कुलकर्णी आणि लिमये, नेलुताई. तेव्हा आम्ही नेलुताईला भेटलो. मला आठवत आहे
की आम्ही असं ठरलं होतं की दसऱ्याचं जेवण पुरुषांनी करायचं आणि दिवाळीचं सगळं फराळाचं बायकांनी करायचं हे असं आम्ही ठरलं सुरू होतं. केलं त्यावेळेस. हे आम्ही की आणि आम्ही दसऱ्याचं ह्याच्यात जेवण फक्त पुरुषांनी आम्ही करून ते रियादमध्ये बायकांना serve करायचं. रियादमध्ये आम्ही ही एक सुरू केली होती प्रथा की जे मराठी लोक होते तर सगळ्या पुरुषांचं असं म्हणणं असायचं की तुम्ही आम्हाला दिवाळीचं भरपूर फराळ झाला पाहिजे. तर मग आम्ही ठरवलं की ओके मग दसऱ्याचं जेवण तुम्ही करायचं आणि मग सगळे पुरुष प्लॅन करायचे आणि व्यवस्थित छान जेवण व्हायचं दसऱ्याचं आणि दिवाळीचं मग आमचं सकाळपासून असायची दिवाळी आमची पहाटे फराळ मग जेवण खेळ आणि खूप खूप धूमधडाक्यात व्हायची दिवाळी बिंग इन साऊथ माइंड यू पण पण तरी सुद्धा आणि मग आम्ही इथे आल्यानंतर आम्ही ती जवळजवळ केली आम्ही ती प्रथा सुरू केली आणि आमच्याचकडे इथे बाहेर दसऱ्याचं जेवण व्हायचं लोक जेवायला घेऊन यायची काय काही पदार्थ पुरुष नंतर मग हळूहळू गेले लोक सोडून सॅन अँटोनियो आणि मग आम्ही जयंत आणि रश्मी सरलष्कर आणि निलुते एवढेच राहिलो होतो बरेच वर्ष झाल्यानंतर मग खूप लोक यायला मग लोक यायला सुरुवात केली मग आमचं जेव्हा घर छोटी जागा व्हायला लागली मग आम्ही इथे आपले जवळजवळ 30 लोक असेपर्यंत आमचे इथे आरामात घरात इथे करू इथे शकत खूप होतो. इथे सगळं व्हायचं 15 ते 20 फॅमिली पर्यंत आमच्याकडे होतो पण त्याच्यावर जेव्हा वाढले नंतर मग तेव्हा म्हटलं आता आपण मंडळ स्थापन करायला नाही पण मंडळ असं कधी ऑफिशियली झालं नाही आमचं आम्ही एकत्र यायचो सीमा शेतकऱ्यांची ती जे हे आहे हॉल क्लब ते तिच्या कम्युनिटीचा तिथे आम्ही बरेच वर्ष एकत्र यायचो आणि असं करायचो की पाडवा झाला की पुढच्या पिकनिक व्हायची बहुतेक कॅम्पिंग व्हायचं एक तर त्याचं त्यावेळेला त्याची कमिटी 4 किंवा 5 लोक जमले पाहिजेत व्हॉलेंटियर्स मग त्यावेळेला ठरवायचं की गणपतीचं कोण करणार मग गणपतीच्या वेळेला ठरवायचं की दिवाळीचं कोण करणार कारण तिथे जी लोक आलेली असायची तर ती एक आम्हाला चांगली संधी होती की त्यावेळेला लोक तुम्ही तुमचे ग्रुप करून फॉर्म करून आपण काहीतरी एकत्र यावं हा मुख्य उद्देश होता. सौदी नंतर आम्ही इथे आल्यानंतर फार एकदम व्हॅक्युम झाला होता कारण लोक भेटायचे नाही तिथे कंटिन्युअस आमचं संबंध वीकभर चालू असायचं रियादला तर त्या बॅकग्राऊंडवर म्हणजे 8 parties in 7 days. खरोखर तसं व्हायचं पण म्हणजे इथे आल्यानंतर ते फारच मोठा फरक होता तर मला नेहमी असं वाटायचं की आपण भेटायचं लोकांना आणि गणपती दिवाळी दसरा असं केलं की जरा एक थोडासा उत्साह येतो तर आय यूज टू मेक इट अ पॉइंट की नाही 5 किंवा 6 कमिटी झाली पाहिजे ह्या गेट टुगेदर मध्ये ठरवूया आपण म्हणजे मग तुम्ही मग त्याचं प्लॅन करायचं असं तर तसं ते हळूहळू मंडळ पण तरी सुद्धा ऑफिशियली मंडळ झालं नाही कारण खूप लोक ये जा आवक जावं खूप होती आता जसं होतंय की आता सेटल झाली आहेत लोक तेव्हा सगळ्यांचा स्ट्रगलिंग पिरियड आपण म्हणू शकतो आणि म्हणजे इथे तुम्ही प्रेरणादायी ठरला की सॅन अँटोनियो मराठी मंडळ सगळ्यांनी मिळून फॉर्म करण्यासाठी सगळ्यांनी सेशन घेतलं कार्यक्रम अरेंज केले तुमच्या घरी पण सगळ्यांनी साथ दिली ही गोष्ट खरी आहे म्हणजे मला सॅन अँटोनियो सोडून मला कुठे जायची वेळ येऊ नये असं माझी इच्छा आहे. काका आणि मावशी आपण आता शेवटच्या सेगमेंट मध्ये आलेलो आहोत आणि या सेगमेंट मध्ये खरं तर हा खूप इम्पॉर्टंट सेगमेंट आहे कारण तुमचा सॅन अँटोनियो मधला प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि तुम्ही खूप सारे उपक्रम राबवता आहात आणि पार्टिसिपेट करत आहात किंवा इनिशिएट करतात तर त्याच्यातलंच एक म्हणजे चिन्मया मिशन तुम्ही काय सांगाल? चिन्मया मिशन हा एकदम योगायोगच म्हणायला पाहिजे कारण एक दिवस मी माझ्या कार्डिओलॉजिस्टकडे गेलो होतो डॉक्टर अत्रेया आणि तिथे गेल्यावर त्यांनी आपलं लगेच सांगितलं की तू आम्हाला पाहिजे म्हटलं
आधी म्हणजे चेकअप वगैरे होऊ दे, काय ते नाही म्हणे, ते तुझं सगळं व्यवस्थित आहे, पण पाहिजे. म्हटलं कशासाठी? मग त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे चिन्मया मिशन, ऑस्टिनला स्वामीजी आहेत, आपलं ऑलरेडी आहे तिथे चिन्मया मिशन, ते आपल्याला इथे सुरू करायचं आहे. आणि इथे आपल्याला हे इथले डॉक्टर तर हे ते त्यांचं जे इथलं जे मदर टेम्पल म्हणतात, म्हणजे आपलं हिंदू टेम्पलच्याही आधी शारदाला त्यांचं टेम्पल होतं, मदर टेम्पल म्हणून. आणि ते इंडियामधनं मूर्ती आणायची. त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली कुठे होतात एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती. आणि त्यांनी तशा मूर्ती आणून या इथले मदर टेम्पल मध्ये आणून तिथे प्राणप्रतिष्ठा करून ह्या मूर्ती मग टेक्सासमध्ये गेलेल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. तर असं ते ठिकाण आपल्याला द्यायला तयार आहेत, तर त्यांना ते चिन्मया मिशनला द्यायचं आहे. तर ते आपण सुरू करू करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुझ्यासारखा फायनान्स मधला किंवा बँकिंग मधला नॉलेजेबल मनुष्य आम्हाला हवा आहे. तर तू ये माझ्या घरी. आणि त्यांच्या घरी गेल्यावर मग त्या स्वामीजींनी सांगितलं ॲज अ ट्रेझरर हे. आणि त्यावेळेला आपलं चिन्मया मिशन एस्टॅब्लिश झालं नव्हतं. देर वॉज नो ऑर्गनायझेशन. अच्छा. आणि त्यातले आमचे जे आम्ही बोर्डावर 5 मेंबर होतो, तर त्यातले 4 बाहेर होते सॅन अँटोनियोचे. एकटा मीच फक्त सॅन अँटोनियोत होतो. हे कुठलं वर्षाची गोष्ट आहे? हे साधारण 2017-2018 ची गोष्ट आहे. त्यावेळेला मग मी सुरुवात केली. मला शिकायला तसं बरंच मिळालं. म्हणजे एक तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू करण्यासाठी काय करायचं ते. पण चिन्मया मिशन चालू करताना मला त्यातले क्लॉजेस वगैरे बरेचसे मला त्याचा उपयोग झाला. तर ते केलं. आणि मुख्य म्हणजे मग तिथे म्हणजे रस्ते वगैरे बांधायचे होते. तर रस्ते कसे बांधायचे इथपासून सगळं शिकायला मिळालं. म्हणजे अगेन म्हणजे ऑलवेज अक्वायरिंग स्किल हा माझा जो लहानपणापासून जे होतं की नेहमी मी शिकत राहा आणि वेगळे वेगळे स्किल्स अक्वायर करत राहा. तर रस्ते बांधण्यापासून आम्ही सर्व हे केलं. आणि आता चिन्मया मिशन तिथे चालू आहे. ते आम्ही वाढवलं सुद्धा खूप. म्हणजे पहिल्यांदा जे 11 एकरचं आमचं, त्याच्यानंतर आम्ही शेजारची 18 एकर जमीन घेतली. सगळं बरंच म्हणजे त्याच्यामध्ये लॉट ऑफ बँकिंग लोन्स वगैरे इन्व्हॉल्व्ह होते. ते करतानाही मला मजा आली, कारण माझं ऍक्च्युली बँकिंग मधलं नॉलेज मला वापरता. तर दॅट वॉज अ ग्रेट थिंग. आणि त्या चिन्मया मिशनच्या पाठीमागच्या मध्ये लोकांना माहिती नसेल, एक फार मोठी गुहा आहे. आणि म्हणतात की ती जवळजवळ मोर दॅन मिलियन इयर ओल्ड आहे. तर आमच्या स्वामीजींनी ती साफ करून घेतली तिथे गेल्यावर. ते इथे राहायला आले. म्हणजे पूर्वी ऑस्टिनला होते, ते इथे राहायला आले. आणि त्यांनी साफ करून मग तिथे जाऊन ते मेडिटेशन वगैरे करायचे. आत जायचा रस्ता अतिशय म्हणजे तसा सोपा नाहीये, पण आहे. आम्ही ती प्रिझर्व केली, कारण इथं व्हेरी पुरातन असं ते आहे. आणि ती आम्हाला पाळताही येत नाही. तर तशा प्रकारचं खूप नवीन इट वॉज समथिंग नवीन. मग म्हणजे हे चिन्मया मिशन जेव्हा एस्टॅब्लिश झालं, त्यानंतर मग सॅन अँटोनियो मराठी मंडळची स्थापना झाली. त्याच त्याच्या वेळेला आधी मी झालेली म्हणेन, होती. त्याच वेळेला हे सुरू. आम्ही म्हटलं की संध्याच्या आपल्या डोक्यात आली मुलांना idea. काहीतरी मराठी शिकवावं. तेव्हा त्याचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला एक मंडळ पाहिजे इथे. आणि त्या मंडळाच्या छत्राखाली आपल्याला मराठी शाळा उघडायला सोपं जाईल. अदरवाईज मराठी शाळा तुम्ही उघडू शकता ॲज अ सेपरेट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे असं म्हणू शकतो का आपण की आधी मराठी शाळेचा थॉट हा समोर आला आणि मग मंडळ आमच्या डोक्यात तो आला मराठी शाळेचा. आणि त्याच वेळेला आणि संध्या बोंद्रे इन्स्ट्रुमेंटरी होती त्याला. संध्यानी त्याच्याबद्दल खूपच ते उचलून धरलं. हो होय काका, आपण हे मराठी शाळा तिची काढूया. आयडिया होती. तिच्या डोक्यात अशी जेव्हा कल्पना आली, तेव्हा मग आम्ही म्हटलं की ओके करूया आपण, व्हाय नॉट. आणि मग जेव्हा आम्ही जरा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो की मग कळलं की BMM ची मराठी शाळा, BMM चे आहे तसा उपक्रम, पण त्यांची कंडिशन होती की त्याच्यासाठी तुम्हाला मंडळ स्थापन झालंच पाहिजे. ओके. तर मग त्याला आधीपासून आपलं एकत्र येणं सुरूच होतं, पण त्याला मग मंडळाचं स्वरूप देण्यात आलं, त्याला नाव देण्यात आलं. आणि फॉर्मल मंडळ असं झालं ते. आणि मग आणि मग त्याच्यामध्ये मराठी मंडळ शाळा आपली त्याच्या स्थापन झालं. हा तुम्ही म्हणा दोन्ही आपण झाली म्हणून किंवा दोन्ही एकत्र जन्माला सुरुवात आली. झाली. मुख्य म्हणजे मंजिरी हे आहेत ना, अजय आपले
अंजली आणि अजय तेही तिने लिगली सगळं आमची शाळेची कॉन्स्टिट्यूशन, मंडळाची कॉन्स्टिट्यूशन तिने पाहिली. मंजिरीनी त्याच्यामध्ये खूप भर घातली आणि मंजिरी आपल्या शाळेची पहिली प्रिन्सिपल. आणि त्यावेळेला मी ट्रेझरर म्हणून मी म्हटलं मी ट्रेझरर होतो, तू हा, हा, हे हा. कर शाळा कारण त्याचं तुम्हाला नॉलेज ऑलरेडी होतं. होतच मला. हो. म्हटलं नवीन लोकांना असं शी इज व्हेरी केपेबल. नावाने कुलकर्णी येते. तर म्हटलं मी हे करतो कारण ते देखील महत्व. सगळ्याच पोझिशन आपल्याकडे पोझिशनला शाळेमध्ये महत्व नाहीये बघ. शाळेमध्ये मुलांना शिकवणं प्रत्येक म्हणून सुरुवातीपासून आम्ही ठरवलं की शिक्षक असो नाही तर प्रिन्सिपल असो नाही तर ट्रेझरर असो त्यांनी शिक्षक आधी पहिलं असायला पाहिजे. सगळ्यांनी शिकवायचं. तर सगळे हो. जण शिकवत होते. हा, हा. मंजिरी, संध्या, मी, माधुरी, रिया होती. हा रिया बरेच होते आमचे बाकीचे सगळे आहेत शिक्षक. स्नेहल महालोकन. स्नेहल होती. स्नेहल हो. होती. तर खूप आम्हाला खूप सगळ्यांनी मदत केली आणि आपली मुलं सुरुवातीला अगदी 5 मुलं पासून सुरुवात झाली आणि ती आता वाढत आता सध्या जवळजवळ 28 मुलं आहेत. जास्त होती 32, पण त्यातली काही मुलं आता मोठी झाल्यावर त्यांना त्यांच्या अमेरिकन शाळेमुळे म्हणा बरोबर. किंवा वेळ मिळत. वेळ मिळत हो. नाही. तर मग साधारणतः आपण किती वर्ग शिकवतो मराठी शाळेत? आपल्याकडे बघ प्रत्येक आतापर्यंत असं होतं की प्रत्येक ग्रेड हा. इयत्ता 2 वर्षाची असते. त्यामुळे आपण आता आपल्याकडे थर्ड इयर सिनियर म्हणजे 3 दुनी 6 म्हटलं तर 6 इयत्ता जवळजवळ आपण शिकवलेल्या आहेत. अच्छा. कारण प्रत्येक वर्षाचे 2 दोन, तिसरीची जी फायनल आणि तिसरीची सुरुवात हा. असे 2. दुसरीचं सेम, पहिलीचं सेम. बालवाडीचे सुद्धा आता आम्ही बालवाडी म्हणजे आमची जी चिल्ली पिल्ली ग्रुप आहे तो आपण 3 वर्षाचा जवळजवळ केलेला आहे आता. कारण त्याच्यामध्ये 2 वर्ष आणि अजून एक ऍक्सलरेटेड जे वयाने मोठी मुलं पण त्यांना मराठीच येत नाहीये. हा, हा. मग अशा मुलांना सुद्धा तुम्ही चिल्ली पिल्ली म्हणतात तुम्ही त्यांना ऍक्सलरेटेड ग्रुपमध्ये असं करून ते 3 वर्ष आपलं होऊ शकतं ते. तर अशा आपल्या ग्रेड्स आहेत, इयत्ता आहेत. आणि तुम्ही काय सांगू इच्छिता की आता जे नवीन फॅमिलीज आपल्याला सॅन अँटोनियो मध्ये जॉईन होत आहेत, मंडळाला जॉईन होत आहेत, तुम्ही काय एनकरेज कराल त्यांना की ते पण त्यांच्या मुलांना आपल्या शाळेत इनरोल करतील? माझं त्याच्याबद्दल एक स्ट्रॉंग ओपिनियन आहे की आपल्या मुलांना म्हणजे इथे जी लहान मुलं वाढतायत त्यांना आजी आजोबांशी संपर्क साधणं हा. हिंदुस्थानात हे फार मोठं एक साधन आहे. मराठी बोलता येणं, मराठीचा बरोबर. संपर्क राहणं. कारण मी आता आमच्या नातवावरून मी बघते, पण माझ्या मुली जेव्हा मोठ्या होत होत्या बरोबर. त्यावेळेला मुंबईतल्या आजी आजोबांशी बोलता येणं आणि त्यांच्याशी एक त्याला आपण सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतो हा, हा. की कुठेतरी तुमचं आजी आजोबा असणं. कारण इथल्या मुलांना जेव्हा ते लोक आजी आजोबांशी आणि मामा मामींशी बोलतात तर इथल्या आपल्या मुलांना पण वाटलं पाहिजे की अरे आमचे पण आहेत आजी हो. आणि आम्ही त्यांच्याशी पण बोलू शकतो. आणि आम्ही आता आजी आजोबा झाल्यानंतर मी एक सांगू शकेन की ते जे नातवंडाचं जे प्रेम असतं बरोबर. ते वेगळं असतं. हो. अगदी. आणि व्हाईस वर्सा. म्हणजे इथल्या मुलांना जेव्हा आता काही शाळेतली मुलं मला एखाद दुसरं सांगतात की आम्ही आमच्या आजीशी बोललो, आजोबांशी बोललो आणि त्यांना जे काय बरं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. अमूल्य. तो आनंद वेगळा हो, आहे. हो. म्हणजे आणि ही पण एक मिथ आहे माझ्या दृष्टिकोनातून की एक अतिशय गैरसमजूत आहे की लहान मुलांना एकच भाषा शिकवावी आणि नाहीतर त्यांना फार गोंधळ होतो शब्दांचा वगैरे. असं काही होत नाही. तुम्ही हिंदी सिनेमा बघत राहिली मुलं की हिंदी शिकतात. मराठी आई वडिलांनी मराठी बोलणं मुलांशी अत्यंत गरजेचं आहे. हो. अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही जरी कितीही ओरडलो की अरे शब्दसंपत्ती वाढवा, पण आम्ही 1.5 तास आठवड्यातून 1.5 तास आम्ही बोलणं आणि आई वडिलांनी त्यांच्या कानावर 24 तास मराठी शब्द घालणं त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याच्यामुळे शब्दसंपत्ती मुलांची जर वाढायची असली तर मला असं वाटतं की फार गरजेची गोष्ट. महत्वाची गोष्ट मुलं रेजिस्ट करतात. मुलं सांगतात नाही आम्ही नाही बोलणार मराठीत. पण तरी सुद्धा आपण तितक्याच चिवटपणे आपण मुलांशी मराठी बोलत राहिलं की मग
कुठल्या तरी एका स्थिती अशी येते की मग मुलं म्हणतात की जाऊ दे आता आई वडील काही हे ऐकत नाहीये तर आपण मराठी बोलावं त्यांच्याशी. पण सारखं त्यांच्याशी मराठी बोलणं हे फार महत्वाचं आहे. त्यांनी उत्तरं मराठीत देऊ देत, इंग्लिशमध्ये देऊ देत, फरक नाही पडत. पण आपण मराठीत बोलत राहायचं. पालकांनी मराठीत बोललं पाहिजे. हा. कानावर ते मराठी शब्द शब्द जातात आणि त्यातून गेलेच आपसुकच पाहिजेत. शिकलं जातं. हो. गेलेच पाहिजेत. आणि तिच्याच म्हणण्यात पुन्हा जरा थोडस वेगळं, मराठी शाळा किंवा मराठी भाषा हा. आपलं रूट आहे ते. हो. आणि कधीही आपलं मूळ विसरायचं नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला मराठी भाषा शिकायची. आपल्याला त्या भाषेचा अभिमान जेव्हा येतो तेव्हा त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान येईल, आपल्या भारताचा अभिमान हो. येईल, कारण ती भाषा तिथली आहे. हो. आणि हे आपले जे रूट्स आहेत ना ते आपल्याला विसरायचे नाही. म्हणजे हो. शाळेतर्फे खरं. नुसती जे रूट्स झाले त्याच्याबरोबर आपली संस्कृती येते. आता हे बघा तुमचे आत्ताच्या आत्ता होळी, गुढीपाडवा, रंगपंचमी, दसरा, हो, हो. दिवाळी कशासाठी आपण करतो? या मुलांना खूप मजा येते त्याच्यामध्ये. बरोबर. हो, बरोबर. आणि ती त्यांना बांधून ठेवणार आहेत पुढे. ही मुलं Makes मोठी sense. होतील आणि हे आपला वारसा वारसा पुढे चालेल. नेतील. आणि ते त्यांच्या मुलांना ते सांग. करेक्ट. मला इथेच एक सांगावंसं वाटतं आपल्या सगळ्या कम्युनिटीला की मराठी शाळा म्हणजे फक्त अभ्यासक्रम आणि मराठी शिकणं म्हणजे आई किंवा 1, 2, 3, 4 असं नाहीये. तर काकांनी आणि मावशींनी सांगितलंय की एक खूप गोड पद्धतीने सांगितलंय की आपल्या आजी आजोबांशी आपल्याला जर कनेक्ट करायचंय तर दॅट इज अ वे आणि ती एक मेथड आहे. त्याच्याने आपण कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने घेतलं तर नक्कीच ते खूप आनंददायी होईल सगळ्यांसाठी. मावशी, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाइम किंवा बेस्ट इव्हेंट काय सांगावं असं वाटतं? 2 काळ आहेत. ओके. एक काळ म्हणजे 4वीत जेव्हा आम्ही होतो 14.5 वर्ष बरोबर. आणि लोकांनी मला विचारलं की तू नोकरी करत नव्हतीस तुला तिकडे. तर म्हटलं नाही, मला नोकरी कधी करावीशी वाटली नाही. हा. कारण इतक्या विविध भागातले लोक तिथे होते की त्यांच्याशी संपर्क साधायला मला खूप मजा यायची. म्हणजे एक इंटरनॅशनल वुमन्स ग्रुपमध्ये ब्रिज होता, नंतर हा, हा. एक मॅक्रमेचा ग्रुप होता, एक असे खूप होते उपक्रम तिथे जे चालवले जायचे. तर त्याच्यामुळे मला माझ्या दृष्टीने खूप खूप मी तिथे एन्जॉय केलं. दुसरे जे 10 दिवस जे हरिद्वारमध्ये मी रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाचा मी कोर्स केला, टीचर्स अच्छा. ट्रेनिंगचा. हा, हा. तर मला सर्टिफिकेशन आहे अरे वा. प्राणायामचं. पण त्यावेळेला मी प्रत्यक्ष रामदेव बाबांच्याकडनं जे मी शिकले आणि त्यांच्या 10 दिवसाच्या उपक्रमात खरोखर क्षेत्रातल्या लोकांचे हा, हा. लेक्चर्स असायची आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही थोडं इंटरॅक्शन व्हायला आम्हाला संधी मिळाली होती. तर मी कधीच विसरणार नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एकटी तिथे जाऊन काही ओळख पाळख नाही, कोणी बरोबर. बरोबर नव्हतं आणि मी सगळं सोडून हरिद्वारला जाऊन मी ते करीन. पण माझाच एक मला साक्षात्कार झाल्यासारखं की जिथे इच्छा तिथे मार्ग. त्याच्यामुळे मला बरं वाटतं ते Well said. आठवण म्हणजे झाली की तुम्ही कुठल्या काळात आहात, तुम्ही कुठल्या वयात आहात हे कधीच मॅटर करत नाही. मावशींनी खूप छान सांगितलं की जिथे इच्छा आहे तिथे मार्ग हा आपसूक निघणार आहे. हो. आणि हेच आणि आपल्याला हे शिकण्याचं वय कधीच वय संपत कधीच नाही. थांबत नाही, ते कधीच संपत नाही. तर हे काकांनी मावशींनी दोघी खूप ज्वलंत छान उदाहरण सांगितलं. आहे. मला मजा आली. काही पण नव्हतं. दॅट टर्न्ड आउट टू बी द बेस्ट हो. टाइम. हे काका तुम्हाला काय सांगायला आवडेल? माझ्या कायम तुम्ही वर्तमान काळात राहा, भविष्यात नको आणि भूत काळात नको. बरोबर. आजचा क्षण आणि आजच्या क्षणामध्ये आमचा नातू जो आहे ना अनिकेत, हा, हा. तो आमचा कोहिनूर हिरा आहे. ओके. त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा दोघंही असतो सगळं आमचं बालपणापासूनचं सगळं आम्ही अनुभव करतो. उजळणी आहे तुमच्यासाठी. उजळणी येते, पण मी वर्तमान काळात राहून मला ते समोर बघायला मिळतं. बघायला मिळतंय. त्यामुळे मला भूतकाळात जावंच लागत नाही. किती भविष्यात छान आहे होईल ते हे. होईल. म्हणजे बघण्याचा शेवटी- दृष्टिकोन कसा असावा, जीवन आयुष्याकडे. जगण्याची कला, ते आज तुम्ही सांगितलं. नाही, खरंच काका हे तुमचं काय काय मी आपल्या मंडळींना सांगू की आणि किती काय काय शिकण्यासारखं आहे. पण काका जाता जाता तुम्हाला सगळ्या मंडळी म्हणजे
किंवा ते आम्ही तरुण पिढी असेल किंवा अजून सगळे जे सुरू करतात आयुष्याला, त्यांना तुम्हाला एक मुलाचा संदेश आयुष्याबद्दल काय द्यायला आवडेल तुम्हा दोघांना? मावशी. आयुष्य एक टेबल समजलं आपण, तर त्याला 4 पाय. एक म्हणजे आनंदी वृत्ती, आपण नेहमी खुश राहायचं, की असं तरी प्रयत्न करून खुश राहायचं. दुसरं म्हणजे संतुलन, की एक खूप कुठल्याही गोष्टी वाहवत जायचं नाही, कारण आपल्याला माहिती नाही त्याचा एंड कसा होईल ते. आणि तिसरं म्हणजे एक निरक्षीर विवेक, किती आपण त्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय कोणाच्यातलं काय चांगलं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. होतात गोष्टी, चालतात, जाऊन द्या. ते एक निरक्षीर विवेक तो. आणि चौथं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन पाहिजे बाबा. नाहीतर मग डाएट करायचं 2 दिवस झाला, आठवडा झाला आणि मग नंतर पुन्हा गुलाबजाम खायची तयारी असते. तर तसं म्हणजे ते खायचे, हो. पण मग नंतर व्यायाम करायचा, त्याला सेल्फ डिसिप्लिन म्हणते. ते एक आहे. आणि हे 4 पाय जर एकाच लाईनीत राहिले ना उंचीचे, तर मग छान सरळ आयुष्यात जाता येईल. म्हणजे 4 असं- पाय जर व्यवस्थित राहिले तर आयुष्याचा टेबल पण छानरित्या उभा राहतो. हा. बस. मग मग तो हे असा माझा प्रयत्न असतो. मी दरवेळेला मी म्हणत नाही. खूप आणि छान. काका तुम्हाला तुम्हाला काय मी सांगेन की कायम विद्यार्थी राहा, नवीन नवीन कौशल्य स्किल्स शिकत राहा. तुम्ही नोकरी म्हणजे विद्यार्थी असताना तर करायलाच पाहिजे, पण नोकरी करत असताना देखील डू नॉट गो आफ्टर मनी. म्हणून तुम्ही पैसा मिळतोय दुसरीकडे जास्त म्हणून ती कंपनी सोडू नका. तिथे काय शिकायला नवीन मिळणार आहे, नक्की जा. आणि त्याच्याच बरोबर मी मला स्वतःला जे सांगतो ते LGSH, लव्ह डोंट हेट, गिव्ह डोंट टेक, सर्व डोंट एक्सपेक्ट सर्व्हिस, आणि H कीप हेल्पिंग अदर्स. कायम लव्हिंग, गिव्हिंग, सर्व्हिंग आणि हेल्पिंग. आणि शेवटी लेट इट बी, जे बीटल्सचं म्हणतात ना, लेट इट बी, लेट इट बी. काही नाही जमलं, काय होतंय, शेवटी कोणी काय म्हणो न म्हणो, चांगलं म्हणो वाईट, लेट इट. तो हे राहिलं ना की आपल्या मनाला शांती मिळते. आणि इफ मीच आनंदी असलो ना तर मी लोकांना आनंदी करू शकतो. हो. तुम्ही आनंदी राहा या क्षणामध्ये. आम्ही अगदी आमचा स्पीचलेस प्रयत्न आहे. झालोय. हो. अं, खूपच जीवनाचे 2 छान मूळ मंत्र तुम्ही सांगितलेत. आणि इथे खरं तर आम्हीच आता म्हणजे स्तब्ध झालोय. आम्हाला हो. काय बोलावं आणि कसं आता सांगता करायची ह्या इंटरव्ह्यूची हे आम्हाला समजत नाहीये. पण तरी सुद्धा मी एवढंच म्हणेन की खरं तर हा खूप छोटा पिरियड आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला की आमचं भाग्य की आम्हाला ऐकायला मिळतं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणू शकतो आपण. कारण काका आणि मावशी यांनी इतके छान छान गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे एकतर माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच असतो, तेव्हाच तो खूप काही शिकू शकतो. आणि ह्या वयात काका सुद्धा दे आर ऑलवेज रेडी टू लर्न. ते हो. आम्हाला म्हणतात की अरे हे काय केलंस तू आम्हाला हे सांग, नवीन गोष्टी फुल ऑफ टेक्निकल आहेत. एनर्जी. तो जो उत्साह आहे 2 मिनिटं आम्हाला असं वाटतं की वाव, हे शिकण्यासारखं आहे. आणि सेम गोज विथ मावशी ऑल्सो की त्यांनी रामदेव बाबांच्या इथे जाऊन म्हणजे फिटनेस आणि प्राणायाम वगैरे. तर हो, अर्थात आरोग्य हे सर्वात आधी आणि सतत आनंदी राहणं हेच मला असं वाटतं की यांच्या आयुष्याचा मंत्र होता खरंच, हम्म. ज्याने आपण सुरुवात केली. आय थिंक आपण तो जाणून घेऊ शकलोय थोडासा. तर ह्याच नोटवरती आपण इथे थांबतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू आम्हाला इथे येऊन तुमच्याशी संवाद विशाल. साधण्याची संधी संधी दिली दिलीत. त्याबद्दल. मनापासून हो. नाही, आभार. विशाल वर्षा, तुम्ही खरोखर, आम्ही कोणीच नाही, आम्ही म्हणजे लहान, तुम्ही खरोखर एवढा वेळ काढून आणि सगळ्या एवढ्या म्हणजे आमचंच फक्त नाही, बऱ्याच लोकांचे तुम्ही करताय, मी पाहतोय ते सगळं. आणि तुम्ही खरोखर हा आमचा पहिलाच अनुभव आहे एवढं सगळं सांग खूपच कष्ट बोलायचा. करून पण थँक्यू, तुमच्यामध्ये ही धन्यवाद. वृत्ती आहे याचं मला खरोखर धन्यवाद. कौतुक वाटतं. खूप छान. तर आणि पंकज तुमचे पण धन्यवाद. तर मंडळी, हा होता आपला आजचा ऋणानुबंधाचा एपिसोड. लवकरच भेटूयात तुमच्या घरी. तुमच्या घरी. धन्यवाद.